ओवी, काय करतात आमच्या ओवी मॅडम? अगं काकू एवढं पण दिसत नाही का, अभ्यास करते. बापरे, अभ्यास चाललाय का? भूक नाही का लागली? चला जेवायला चला. काकू मला आज भूक नाही. भूक नाहीये का? का भूक नाही? बरं वाटतंय ना? काय झालं? काकू आज मला टीचर ओरडल्या. ओरडल्या का? काय केलंस तू? माझं अभ्यासात लक्ष नव्हतं. आणि का लक्ष नव्हतं तुझ्या अभ्यासात? आबीर आला नव्हता ना म्हणून. ओवी बाळा, काहीतरी महत्वाचं काम आलं असेल किंवा आजारी असेल, एवढं काय त्यात विचार करायचा? तू पण ना. अगं पण अचानकच आला ना, फोन करून तरी कळवायला पाहिजे होतं. आणि मला त्याच्याशिवाय करमत नाही. मला तुझा फोन दे ना, त्याच्याशी बोलायचं. नाही, आधी जेवायचा. चल जेवायला चल. मी तुला सांगितलं ना मला भूक नाहीये. मग फोन पण मिळणार नाही. मग मला एकदा त्याच्याशी बोलू दे. मग मी पिंकी प्रॉमिस जेवणार. पिंकी प्रॉमिस. तू काय ऐकणार नाहीस ना? हट्टी एक नंबरची. एकदम करेक्ट. घे. पण बोलून झालं की लगेच खाली. मी जेवायला वाढते. हो 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 हो. हॅलो ओवी, बोल ना. अबे काय झालं तुला? कुठेस तू? शाळेत का नाही आलास आज? अरे यार, मला यायचं असतं बघ, पण आईने मला येऊच दिलं नसतं. तिने मला घरात कोंडून ठेवलं असतं बघ. का नाही यायला दिलं शाळेत? काय माहिती तिला काय झालं असतं ते. आज सकाळपासून नुसती चिडचिडच करत असते ती. मला तर वाटतंय ती परत माझ्यापासून काहीतरी सिक्रेट लपवत असते बघ. खरं सांगू आबीर, मलाही असंच काहीतरी वाटतंय. बाबा पण घरात ना खूप विचित्र वागतो रे. सारखा फोनवर असतो आणि विचारलं की टाळतो. पुढे एक गोष्ट आनंदाची असते बघ, आपलं ते मेन मिशन असतं ना आई बाबांचं, ते आता फास्ट पुढे जाणार असतं. म्हणजे अरे अबीर काय झालंय नीट सांग ना. अगं ओवी, सारंग काका म्हणजे तुझे बाबा आज आमच्या घरी आले असतात. काय? हो, आणि ते स्वतःहून म्हणाले की आपण सगळे मिळून परत कुठेतरी लॉंग ट्रिपला जाणार असतो. काय? खरंच? ये ये अबीर, बाय, गुड नाईट, बाय. बाबा, आपण फिरायला कधी जायचं? तू, मी आणि अबीर. कोणी सांगितलं तुला हे? काल रात्री मला अबीरचा फोन आला होता. त्याने मला सगळं सांगितलं. आणि अबीरला कोणी सांगितलं? तू टीचरांना सांगितलं होतंस ना, मग टीचरने अबीरला सांगितलं. सांग ना, आपण कुठे जायचं? महाबळेश्वरला जायचं? नको नको, आपण गोव्याला जाऊया. थांब जरा थांब. अबीरची डेंजर आई आहे ना, तिने परवानगी दिलेली नाही अजून. ती जेव्हा हो म्हणेल तेव्हा आपण जाऊया. ती फोन करून कळवेल आपल्याला. अरे बाबा, मी स्कूल मध्ये गेले आणि त्यांचा फोन आला तर मी येईन शाळेत तुला पिक करायला. काय त्यासाठी सुट्टी घ्यायची गरज नाहीये. कळतंय मला तुला काय बोलायचं ते. खरूच बाबा. काय करते बाळा? अबीर, तुला किती वेळा सांगितलंय मोठ्यांच्या फोनला हात लावायचा नाही म्हणून? काय झालं आई? हे काय गेम खेळत नसतो बघ. गेम खेळत नसलास तरी फोनला हात लावायचा नाही म्हणजे नाही. घरातल्या कोणत्याही फोनला हात लावायचा नाही, कळलं? फोन बघायचा नाही, शाळेत जायचं नाही, मित्रांसोबत बाहेर खेळायला जायचं नाही. मग मी करायचं तरी काय? जेलमध्ये कोठून ठेवल्यासारखं कोणून ठेवलं असतं बघ तुम्हाला. जास्त प्रश्न विचारू नकोस आता. जा इथून आधी. व्यंकटेशी, तुम्हाला कळतं ना कशाला दिला त्याला फोन? बाहेर काय चाललंय याची कल्पना नाहीये तुम्हाला? अगं शांत हो सावली, किती चिडचिड करतेस? अगं लहान आहे तो. बाबा, मला माहितीये मी चुकतेय. मी त्याच्यावर ओरडायला नकोय. त्याने बातम्यांचा व्हिडिओ पाहिला असता तर काय झालं असतं? सावली, 2 मिनिटं मोबाईल देत असते का? मी हिस्ट्री चेक करतो की त्याने कुठला व्हिडिओ बघितला असतो. व्यंकटेशी, काय झालं? काय बघितलं अबीरने? बोला ना काहीतरी.
मुलांनो, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आपण सगळे मिळून पावसाळी पिकनिकला जाणार आहोत. बाबा, तुमचा उत्साह बघून मला कळलंय की तुम्ही तयार आहात, पण फक्त तुम्ही तयार असून नाही चालणार. मला तुम्हा सगळ्यांच्या पालकांची लेखी परमिशन लागणार आहे, ठीक आहे? बाबा, व्हिडिओ शूट कोणी केला असेल? हबीने पाहिलाय का व्हिडिओ? नाही, तो कार्टून व्हिडिओ बघत होता, पण त्याच्या खाली तुझाच फोटो दिसला म्हणून मी तो ओपन केला आणि मग हाच व्हिडिओ चालू झाला बघ. सौ, आता खरी अडचण वाढली आहे. इतके दिवस मी तुला मीडियापासून लपवत आलो, पण आता मीडियाला कळलं की तू परत आलीस. हा व्हिडिओ व्हायरल होणार. आता काय करायचं? आपण अबीरला लवकर पाठवून देऊयात का प्लीज? म्हणजे ते मीडियावाले इथे येतील, कॅमेरा घेऊन येतील, दारावर उभे राहतील, त्याआधी आपण पाठवून देऊयात अबीरला. अबीर एकटा जायला तयार नाहीये सारंग सोबत. काय करू मी? या परिस्थितीतून बाहेर कशी पडू मी बाबा? तू शांत हो सौ, शांत हो. कशी शांत होऊ? तुम्ही विचार करा, जर मी अबीर सोबत बाहेर पडले आणि तिथल्या एखाद्या पत्रकाराने मला गाठलं, त्यांनी मला नको नको ते प्रश्न विचारले अबीर समोर, तेव्हा काय उत्तर देणार आहे मी? माझ्या मुलासमोर माझा भूतकाळ आला ना, तर मी तोंड दाखवू नाही शकत त्याला. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे मीडियापासून अबीरला लांब ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तो सारंग बरोबर गेलेलाच बरा. आणि आता तो कसा जाईल ते मी बघतो. चला, घेतलं सगळं? हो बाबा, वॉटर बॉटल घेतली, कंपास घेतलाय, नोटबुक घेतली. चल मग निघूया. हो, पण अगोदर भरू दे तरी. भर लवकर. ठीक आहे. सावली टीचर बोला. सारंग, सारंग प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या प्लीज. आणि अबीरला इथून कुठेतरी लांब घेऊन जा. काय झालंय? मीडियावर गुरुकुलातला व्हिडिओ व्हायरल झालाय. मी परत आल्याचं सगळ्यांना कळलंय. ते मीडियावाले कधीही येऊ शकतात इथे घराबाहेर. अबीरने हे सगळं बघायच्या आत त्याला प्लीज इथून लांब घेऊन जा प्लीज. मी माझ्या भूतकाळाबद्दल त्याला नाही कळू देऊ शकत. प्लीज सारंग. येतो मी लगेच. बाबा, कुठे जायचं? महाबळेश्वरला की गोव्याला? आधी अबीरला पिक करायला. थँक्यू बाबा.